पाहूयात पुढची बातमी। सरसकट कुणबी दाखले कुणालाही दिले जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। पुरंदरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या जीआरवर भाष्य केलं। हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी असल्यानं ते स्वीकारलं आहे, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आढळतील त्यांनाच कुणबी दाखले दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यासोबतच हे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही असंही ते म्हणाले। मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे। सरसकट सर्टिफिकेट नाही, नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली। यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे। त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। तर सरसकटच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर आहे। सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला जीआर ओबीसी साठी, त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो जीआर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जीआर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। तर मनोज रांगेंच्या ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीनंतर सरकारनं जीआर काढून मराठा समाजाच्या आरक्षणाची ग्वाही दिली, पण आता या जीआर आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल होत आहेत। याच पार्श्वभूमीवर मनोज रांगेंनी देखील पावलं उचलायला सुरुवात केल्याचं दिसतंय। जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सावधगिरी म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये कॅबेट दाखल करण्यात आला आहे। सरकारच्या नव्या जीआरनुसार महाराष्ट्रातील मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मिळेल अशी जरांगेंना आशा आहे। त्यामुळे जरांगेंकडून सातत्यानं सरकारच्या जीआरचं संरक्षण ते करताना दिसत आहेत। आता कोर्टामध्ये कॅबेट दाखल करण्याची भूमिका हा त्याचाच भाग आहे। परवा दिवशी माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली तसेच हायकोर्ट मुंबई हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे कॅव्हेट दाखल केला असून याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो जीआर काढलेला आहे माननीय राज्य सरकारने, त्या जीआरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो जीआर रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं, माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी। तर सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला जीआर हा ओबीसींवर घाला असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं, ज्यावर जरांगेंनी सुद्धा पलटवार केल्याचं दिसून आलं। मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतोय की 8 तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कुलाबाला आपल्या मंत्रालयापुढे बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सर्व ओबीसी नेत्यांनी 8 तारखेला 3 वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे। का ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल।
मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही. मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त. वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरचंच म्हणलं हे काय ते जमत. 1-1.5 मिनिटाचा खेळ तो. त्या शब्दामुळे ओबीसीवरून अन्याय होतोय म्हणते. अरे आम्ही ओबीसीच आहेत ना. ओबीसीवर कसं काय? आम्ही ओबीसीच आहेत ना. तर मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत. रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे. कोण? आरक्षण विरोधात ओबीसी. आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला भांडतो. पाहुयात पुढची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या कुरडू गावात मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेले पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी फोनवरून दम दिला होता. अजित पवारांनी रागावून त्यांना त्यांचा मोबाईल नंबर देण्याची मागणी करून दमदाटी करत खडेबोल सुनावले. अजित पवारांच्या या दमदाटी प्रकरणावरून राजकारण तापलंय. विरोधकांनी अजित पवारांना घेरलेलं आहे. याच वेळी अजित पवारांच्या या संभाषणाबाबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा दावा केलाय. माढ्याच्या कुरडू गावातील मुरुम उत्खननाच्या घटनेवरून हा प्रकार घडलेला आहे. माढ्याच्या कुरडू गावात या परिसरामध्ये बीडपेक्षा भयानक परिस्थिती असल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यामध्ये फोनवरून नेमका काय संवाद झाला होता ते ऐकूयात. हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर. मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ. मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था. डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है. उसको अपने को प्राधान्य देना है. मेरा नाम बताओ उनको. सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना. 1 मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा. अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो. सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है. पर मुझे सुनो मुझे देखना है ना. तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो. ठीक है सर. मैं यहाँ से बोल देता हूँ. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर. तर इथल्या मुरुम उत्खननाबाबत खासदार मोहितेंनी काय आरोप केले तेही पाहूयात. माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुरडूतला 7-12 उतारा आहे सरकारी, तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे. आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक नोकरीनिमित्त, उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले, त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपींना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी. त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन, अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतला. त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता. जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली. दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे. त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. पण मुख्य जो उद्देश होता त्यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता. पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलत आहे आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंबहुना चर्चा झाल्यानंतर झालं नाही म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे. त्याला एवढं